नमस्कार. आज आपण किसान पाठशाळेच्या शेती व्हिजिट अंतर्गत आलेला आहे महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यात. इथे एकलारा गावात इथे हे बी किसानचे रोप लावलेले आहे आपले BK G9. बी किसानच्या मार्गदर्शनानुसार प्रॉपर हे केलेलं आहे सगळं. आणि एवढ्या थंडीचा परिणाम असल्यानंतरही याची कॅनोपी आणि पानातलं क्लोरोफिल एवढं हिरवे पानं आहेत, ग्रीनरी आहे. तर ही सगळं वातावरणाचा याच्यावर इफेक्ट न होण्याचं कारण असं आहे की यांनी प्रॉपर गाईडलाईननुसार या शेताला 2दा थंडीचं प्रमाण जसं वाढलं तसं 2दा ब्लिचिंग पावडर सोडली, 2-3दा 15-15 दिवसातून प्रॉपर चुनाची ट्रीटमेंट केलेली आहे. आणि सगळं विकसांच्या गाईडलाईननुसार फर्टिगेशन शेड्यूलनुसार करत आहेत. त्यामुळे या बागावर तेवढा थंडीचा किंवा वातावरणाचा कुठलाही इफेक्ट नाही आहे. नाही तर आजूबाजूला बाकी कुठल्याही शेतकऱ्याची शेतं आपण केळी जर बघितली त्यांचे पानं पिवळे झालेले आहेत किंवा पांढरे पानं झाले, काही जळलेले आहेत पानं. तर तसा इथं कुठलाही परिणाम थंडीचा किंवा वातावरणाचा याच्यावर दिसत नाही आहे. फक्त याच्यात थोडी आता यांची चुकी अशी झालेली आहे कारण ही पहिल्यांदा लावत आहेत शेतकरी. आणि कितीही म्हटलं तरी जनरली पारंपरिक शेती करणारी शेती 4 बाय 4.5 त्यांचा जनरल शेतकऱ्यांचा कल असा असतो की बा जेवढे झाडं जास्त लागतील तेवढं उत्पन्न जास्त येईल, पैसे जास्त येतील. पण तसं आपण कितीही सांगितलं तरी थोडं हिंमत करून त्यांनी 5 बाय 5 लावलेलं. पण त्याच्यामुळे हे झालं की आता हे पानं ओव्हरलॅप होत आहेत, पानं जवळजवळ होत आहेत. याच्यापेक्षा यांनी 5 बाय 6 5 बाय 7 जर लावलं असतं तर याच्यापेक्षा पण आणखी एवढा याच्यापेक्षा चांगला बाग दिसला असता हा. आणि हे माती जी लावलेली आहे यांनी झाडांना त्याच्यामुळे नळी थोडी खाली येत आहे. हेच जर आता 70-30 केलं असतं यांनी प्रॉपर तर हे बेड पूर्ण फ्लॅट राहिला असता, दोन्ही नळ्या इथं राहिल्या असत्या आणि तिकडून नाली आली असती तर नळी इकडे तिकडे झाली नसती, झाडाला प्रॉपर पाणी भेटलं असतं. आणि एक साईड ज्या याच्यात नालीत नळी नसते तिथं प्रॉपर ऑक्सिजनसाठी क्रॅकिंग घेऊन ऑक्सिजन घेतला असता झाडांनी, इकडून पाणी भेटलं असतं. तो फरक येतो. पण आता पहिल्यांदा करतो म्हटल्यावर सगळ्या गोष्टी शेतकऱ्याचा विश्वास बसत नाही. तरी पण त्यातल्या त्यात पहिल्यांदा करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि असा बाग म्हटलं तर खूप काही शेतकऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे हे दिसून येते बागाकडे बघितल्यानंतर. तर चला शेतकऱ्याला विचारून घेऊया आणि त्याला काय वाटतं याच्याबद्दल. तुमचं नाव सांगा. अशोक जाधव, राहणार एकलारा. किती रोप आहे? हे आहे 41 रुपये. कधी लावलेलं आहे? 3 ऑगस्टला लावलेलं आहे. काय वाटतं बा पहिल्यांदा केळी लावली आता तुम्ही पहिल्यांदा तुमच्या गावात दुसरे शेतकरी लावतात जनरल कमी अंतरावर आणि त्यांच्या मनाने करतात, त्याच्यात आणि याच्यात काय फरक वाटतं तुम्हाला? त्याच्यावर लय फरक आहे. समजा याच्यात त्या केळी लहान आहेत, आपल्या वाळून समजा हिरवेपणा कायम आहे आपला, त्यांच्या पिवळ्या पडल्या समजा, पिवळे पडले, पानं जळले करपले खालून. आपलं तसं काही नाही झालं. दुसरी गोष्ट आता हे तुम्ही बी किसान कंपनीचं रोप घेतलेलं आहे BK G9. तर तुम्हाला काय वाटतं बा आता बाकी कंपन्या रोप विकतात फक्त आणि नंतर येत नाही हे समजा कंपनीचे. आता तुम्हाला प्रत्येक वेळा चक्कर मारल्या जाते 15-20 दिवसातून म्हणा किंवा तुमची काही अडचण असली तर त्याच्यात काय फरक वाटतं तुम्हाला? तुमचे माणसं मार्गदर्शन महिन्याच्या 20 दिवसांना येऊन समजा मार्गदर्शन करतात किंवा फोनवर काही अडचण असली तर विचारलं तर प्रॉपर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जातो. काही अडचण असली तरी ती सॉल्व्ह केल्या जाते. नवीन शेतकऱ्यासाठी कसं आहे, ज्याला केळीचा माहिती नाही त्याला करायला ही पद्धत सगळ्यात बेस्ट आहे. कारण तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन भेटलं तर तुम्ही यशस्वी व्हाल. याचा यशस्वीतेचा मूल मंत्र आहे तो. तुम्ही प्रॉपर कुठलीही गोष्ट पारंपरिक पद्धतीने न करता तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि तंत्रज्ञानाची जोड घेऊन जर केली तर तुमचा खर्च पण कमी होईल, उत्पन्न वाढेल आणि पीक पण चांगलं येईल आणि तुमचा माल जो बनेल क्वालिटीचा, त्यामुळे तुम्हाला विकताना पण अडचण येत नाही. कारण तुमचा माल जर क्वालिटीचा बनला तर तुम्हाला विकताना व्यापारी तुम्हाला फोन करेल की तुमचा माल कापायचा आहे. तोच जर तुमचा माल पारंपरिक पद्धतीने शेती केली तर म्हणजे केळाची लांबी कमी येईल, बंच लहान असतो घड, त्याच्यामुळे तुम्हाला व्यापाराची क्षमता करायला लागतात की माझा माल कापायचा आहे. या पद्धतीत तसं होत नाही. आणि किसान पाठशाळा ती शेतकऱ्याची पुरेपूर एक आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून काळजी घेते. का रोप विकलं का विकल्यानंतर आपलं काम झालं, पुढल्या वर्षी रोप विकायच्याच वेळेत जायचं
असं किसान पाठशाळा कधी करत नाही. किती 4 महिन्याचा भाग झाला ना? हा, हे आता ऑगस्ट मध्ये 4-4.5 महिने झालेले आहेत किती त्याला. वेळा आले तुमची विजिट? किती वेळा आता शेतकरी सांगेल किती वेळा आला. लय 10 वेळा आले. 10 वेळा येऊन गेले. 10 वेळा. लागवडीपासून तर आतापर्यंत. हो 10 वेळा आले. अच्छा, ओके. म्हणजे तुम्ही कधी कुठे अडचण आली नाही तुम्हाला? नाही कुठेच नाही अडचण आली. फोनवर विचारलं, विजिट केली है ना? सर आजही 4.5-5 महिने पुन्हा दिसतं ना पूर्ण बागही मस्त मेंटेन. पूर्ण बाग. जसे बी किसान सांगितलं भट्टी खात बनवा लागते तसं येणे बनवलं. प्रॉपर गाईडलाईन फॉलो केली. भट्टी खात आणि शेड्यूल पण फर्टिगेशन ड्रीप मधून ड्रिंचिंग प्रॉपर केल्या आपल्या याच्या शेड्यूल नुसार. त्याच्यात मागे पुढे झालं असेल 1-2 दिवस काही लाईट कमी जास्त असते ते अडचण, पण केलं प्रॉपर सगळं. केलं पूर्णच केलं एकदम. बाग पण म्हणून आज बाग असा डोळ्यासमोर आहे आपल्या. बरोबर. या प्रकारेच किसान पाठशाळेसोबत कुठल्याही शेतकऱ्याला जुळायचं असलं आणि केळी शेती करायची असली, जिथं आता काळी जमीन आहे, शेतकऱ्यांची जनरल धारणा असते की बाबा काळ्या जमिनीत शेती नाही. तुम्ही इथं पाहू शकता ही काळी जमीन आहे आणि इथं ही केळी कशी झालेली आहे हे तुमच्या नजरेसमोर आहे. तर या पद्धतीनं कुठल्याही शेतकऱ्याला जर केळी शेती करायची असेल तर तो किसान पाठशाळेसोबत जोडून माझ्याशी संपर्क करू शकतो. रोपाच्या बुकिंग पासून हार्वेस्टिंग पर्यंत योग्य ती सगळी मदत सल्ला दिल्या जाईल. त्याकरता तुम्ही माझ्या 9754-8 38 222 आणि 90 21 61 62 64 या नंबरवर कधीही संपर्क करू शकता.